नमस्कार सर्वांना. सर्वत्र चर्चेत असलेला विषय सूर्यचूल योजना. तर ह्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्याबाबत काय माहिती आहे, सूर्यचूल योजना कोणी राबवली आहे आणि याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला सुरू करू. तर चला आपण बघूया की सोलार कुकिंग सिस्टम कशा प्रकारे त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सोलार कुकिंग सिस्टमची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे. तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे सोलार कुकिंग सिस्टमचा ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. तर इथं काय काय माहिती दिलेली आहे, तुम्हाला सोलार प्री बुकिंग करायचे आहे आणि ती कशा प्रकारे करायची आहे त्याची आपण प्रोसेस जाणून घेणार आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे, पूर्ण नाव, म्हणजे आपण बहिणीचं. आता ही योजना फक्त लाडक्या बहिणीसाठीच नाही आहे, तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला यासाठी पात्र आहेत. त्यासाठी प्री बुकिंग सोलार कुकिंग साठी तुम्ही इथं तुमच्या नाव लिहून घ्यायचंय पूर्ण. इथं कंपनी आहे, तर बऱ्याच साऱ्या लोकांना इथं कंपनीचं नाव लिहायला म्हणजे त्यांना समजत नाही इथं काय लिहावं. तर इथं हा कॉलम तुम्ही जसा सोडून द्या रिकामा, इथं काहीच भरायची गरज नाही. त्याच्यानंतर इथं ईमेल आय डी आहे, तर तुम्हाला तुमची ईमेल आय डी भरायची आहे. तुम्हाला ईमेल आय डी जर माहीत नसेल महिलांना, तर तुम्ही ईमेल आय डी तुमच्या प्ले स्टोअरवर जाऊन तुमची एक ईमेल आय डी असते, तिथं तुमची ईमेल आय डी लिहून घ्यायची @gmail.com अशा प्रकारे ईमेल आय डी असते, ती तुम्हाला ईमेल आय डी इथं भरून घ्यायची. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा मोबाईल नंबर, जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला देऊन घ्यायचा आहे इथं. तर तुम्हाला तो मोबाईल नंबर योग्य द्यायचा आहे, कारण तुम्हाला नंतर कॉल येईल. तर या संदर्भात त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. समजा आता इथं भरपूर सारे स्टेट आहे, मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे. इथं भरपूर सारे डिस्ट्रिक्ट आहेत, तर त्याच्यामध्ये आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी सध्या बीड सिलेक्ट केलं समजा. त्याच्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबर, इथं 1 पासून तर 6 आणि 6च्या नंतर प्लसचं चिन्ह आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे, तर तुम्हाला इथं फॅमिली मेंबर निवडून घ्यायचे आहे. तर तुमच्या फॅमिली जर 2 मेंबर असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, लहान मुलं सर्व पकडून धरायचे आहेत. तुमच्या फॅमिलीमध्ये 6 पेक्षा जर जास्त मेंबर असेल, 7, 8, 9, तर तुम्हाला इथं 6+ला क्लिक करायचं आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये जर 6 पेक्षा जास्त मेंबर असले तर मग ते किती असो. त्याच्यानंतर नंबर ऑफ LPG सिलेंडर यूज पर इयर, तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्हाला किती सिलेंडर लागतं समजा, तर ते तुम्हाला टाकून घ्यायचे. समजा तुमचं एक सिलेंडर 2 महिने जातं, 3 महिने जातं, समजा आपण धरलं 3 महिने जातं, तर 3 महिने म्हणजे 3 महिने जर जाते म्हणजे 4 सिलेंडर तुम्हाला लागतंय वर्षाचे. आपण इथं 4 लिहून घेतलं. त्याच्यानंतर तुमच्याकडं सोलार पॅनल स्पेस अवेलेबिलिटी, म्हणजे तुमच्याकडं 2 मीटर बाय 2 मीटरचा स्पेस आहे का. जर असेल तर तुम्ही इथं यस करून घ्यायचं, नसेल तर नॉट अवेलेबल करायचं आहे. तर आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे 2 मीटर 2 मीटर स्पेस घेऊन घ्यायचा. त्याच्यानंतर नंबर ऑफ बर्नर रिक्वायर्ड, तुम्हाला किती बर्नरचं सोलार पॅनल लागतं. जर तुम्हाला सिंगल बर्नरचं लागत असेल तर तुम्ही इथं सिंगल बर्नर निवडून घ्या. जर डबल बर्नरचं लागत असेल तर तुम्ही इथं डबल बर्नर निवडून घ्या. आता डबल बर्नर मध्ये सोलार पॅनल पण आहेत आणि सौर पण आहेत. दोन्ही पण तुम्हाला इलेक्ट्रिकल पण आणि सौर पण दोन्ही पण वापरू शकता. तुम्हाला जर सिंगल लागत असेल तर सिंगल निवडा आणि डबल लागत असेल तर डबल निवडा. त्याच्यानंतर क्वांटिटी ऑफ सोलार कुकर रिक्वायर, किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला सोलार कुकर लागतं. जर 1 लागत असेल 1, 2 लागत असेल 2, जास्त लागत असेल तर जास्त, जेवढे लागतात तेवढे तुम्ही रिक्वायर करू शकता. आता इथं तुम्हाला एनी अदर क्वेरी, म्हणजे तुम्हाला इथं काही क्वेरी लिहायची आहे का, याच्यामध्ये तुम्हाला काही समस्या आहेत का, ती आपल्याला लिहून घ्यायची. समजा आता मला समस्या अशी वाटत आहे यामध्ये की मला कोणतं डबल बर्नर मध्ये जर मी निवडलं तर डबल बर्नर मध्ये मला कोणती सोलार पॅनल भेटेल, सोलार चूल भेटेल, तर ते मला समजत नाही. तर मी इथे लिहून घेत आहे, बघा तुम्ही, व्हॉट टाइप ऑफ सोलार
चूल. तर अशा प्रकारे तुम्हाला जी क्वेरी असेल ती लिहून घ्यायची आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची प्री सोलार बुकिंग सिस्टम तुमची काय होईल, अप्लाय होऊन जाईल, प्री बुकिंग तुमची होऊन जाईल. आता प्री बुकिंग झाल्यानंतर किती दिवसानं तुम्हाला ती सोलारची फोन येईल वगैरे येईल ते अजून सध्या कोणाला माहीत नाहीये, पण तुमची प्री बुकिंग याच्यामध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर या सोलार बुकिंगच्या नावाखाली भरपूर सारे लोक तुम्हाला फोन करू शकतात की सोलार बुकिंगचा तुमची ऑर्डर आलेली आहेत. तर त्या फ्रॉड पासून तुम्ही नक्की वाचा. तुमच्या जे सोलार बुकिंग आहे तर ती सोलार बुकिंग व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर, प्री बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला काही कोटेशन सुद्धा भरावं लागेल. समजा 1000 2000 असं काही सोलार बुकिंगचं कोटेशन राहील. तर असे सर्व बहिणींना, म्हणजे फक्त लाडक्या बहिणींनाच नाही तर सर्वांना ही योजना आहे. तर सर्व महिला यासाठी पात्र आहेत आणि सर्व फॉर्म भरू शकतात. तर सर्वांनी सोलार कुकिंगसाठी नक्की अप्लाय करा आणि या योजनेचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.